उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरीचा तक्कू झाला नाही असं तर होतच नाही. आज आपण अतिशय मस्त आंबट, गोड, तिखट, चटपटीत चवीचा असा हा रसरशीत आणि लच्छेदार तक्कू कसा तयार करायचा याची साधी, सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी तक्कू बनवण्यासाठी ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. कडक असायला हवी आणि अशी छान ताजी हिरवीगार असायला हवी. आता हा देठाचा भाग काढून घ्यायचा आणि तक्कू बनवण्यासाठी हे सालाचा भाग जो आहे ना तो काढायचा आहे. मी हा तात्पुरता खाण्यासाठी तक्कू बनवतेय, त्यामुळे सालाचा भाग काढून घेणार आहे. पण जर तुम्ही वर्षभरासाठी बनवणार असाल किंवा अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने जसं लोणचं बनवतो तसं जर बनवणार असाल ना, तर सालाचा भाग नाही काढला तरीही चालेल. सालाचा भाग काढला तर तक्कू पटकन मुरतो आणि लगेच खाण्यासाठी उपयोगी पडतो. आता हा कैरीची ही सगळे सालं काढून घेतल्यानंतर मस्त असं आपल्याला लच्छेदार जर तक्कू हवा असेल तर अशी आडवी कैरी पकडायची आणि असं या पद्धतीने किसायचं आहे. बघा, मस्त असा लच्छेदार आपला हा कैरीचा किस पडला आहे. आणि हा नंतर ना अगदी बारीक किसणीने किसला तर लगदा होतो, त्यामुळे असं थोड्याशा जाडसर किसणीने असा लांबट किस तयार करून घ्यायचा. बाठा हा अगदी टणक झालेला आहे. जर तुम्ही वर्षभरासाठी तयार करणार असाल ना, तर परिपक्व झालेली कैरी घ्यायची, म्हणजे ज्या कैरीमध्ये बाठा धरला असतो अशी परिपक्व कैरी घ्यायची, म्हणजे वर्षभरासाठी सुद्धा हा तक्कू आरामात टिकतो. आता हा तक्कू जर वर्षभरासाठी बनवणार असाल ना, तर मग मात्र याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं. जे जास्तीचं पाणी याला मीठ लावल्यानंतर सुटतं की नाही या किसाला, ते काढून टाकायचं. हलकासा वाळवून घ्यायचा आणि मग आपल्याला हा तक्कू तयार करायचा आहे. पण आता मी हा तात्पुरता करतेय ना, म्हणून सरळ याला आत्ताच मीठ लावून घेणार आहे. साधारण 1.25 ते 1.5 चमचा इतकं मीठ आपल्याला या 300 ग्रॅम साधारण ही कैरी होती त्याकरता इतकं मीठ अगदी बरोबर आहे. आता जेवढी कैरीचा किस होता की नाही त्याच्या निम्मे इतकं आपल्याला गुळ घालायचा आहे, किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक केलं तरीही चालेल. आमच्याकडे थोडासा आंबट, गोड, तिखट असा तक्कू आवडतो आणि तोतापुरी कैरी आहे ना ती फारशी काही आंबट नसते. त्यामुळे मी जेवढी कैरी आहे त्याच्या निम्मे गुळ घेतलेला आहे. आणि हा गुळ आहे ना जरा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळतो. जसं जसं कैरीला बघा आता मीठ लावलेलं आहे, त्यामुळे लगेच पाणी सुटायला लागतं आणि गुळ घातल्यामुळे तर लगेचच गुळ विरघळायला लागतो. बघा, असं हे पाणी सुटलेलं आहे. जसं हे मिसळत जातो ना तस तसा हा कैरीचा जो किस आहे तो सुद्धा मऊ पडतो आणि यामधला गुळ सुद्धा विरघळतो. जर तुम्ही वर्षभरासाठी तक्कू करणार असाल तर या कैरीला सुटलेलं आधीचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि मग तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये गुळ घालून ठेवू शकता. आता हा गुळ पूर्णतः विरघळण्यासाठी आपण असंच थोडा वेळ तरी हे बाजूला ठेवून देऊयात. तोवर इथे तक्कूसाठीची एक फोडणी तयार करूया. इथे कढल्यामध्ये साधारण 3 टेबलस्पून इतकं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग यामध्ये एक छोटा चमचा इतकं मोहरी घालायची. मी गॅस बंद केलेला आहे कारण तेल चांगलं कडकडीत गरम झालं होतं. आणि आता आपल्याला पुढचे जिन्नस घालण्या अगोदर मोहरी तडतडली की थोडा वेळ आपल्याला थांबायचंय. लगेच पुढचे जिन्नस घालायचे नाहीत, नाही तर सगळी फोडणी करपते. बघा, थोडीशी फोडणी शांत झाली की मग यामध्ये मेथीचे दाणे घालायचे. एक 10-15 मेथीचे दाणे घातले तरीही चालेल. आता यामध्ये एक छोट्या चमच्याने, मिसळण्याच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा इतका हिंग घातलेला आहे. हिंगाचा स्वाद या तक्कू मध्ये खूप छान येतो. आणि बघा, हिंग छान असं फुललं पण अजिबात करपलं नाही, त्याचा पांढरा रंग तसाच टिकून राहिलेला आहे. बरोबरीने अगदी पाव चमचा इतकी मी हळद घातली आणि तुम्हाला दिसत असेल की हळद सुद्धा अजिबात करपली नाही. अशी आपली फोडणी व्हायला पाहिजे. नाहीतर आपण गॅस चालू ठेवून जर ही फोडणी केली असती ना तर मेथी दाण्याचा कडसरपणा उतरतो. नंतर हिंग जे घातलं किंवा हळद घातली त्याचा करपटपणा सुद्धा उतरतो. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की थोडासा तेलाचा ताव कमी झाला की मग आपल्याला जशी मी दाखवली तशी फोडणी करायची. आणि मग सगळ्यात शेवटी यामध्ये तयार लोणच्याचा मसाला तुम्ही 2 मोठे चमचे इतका घालायचा. आणि रंग सुरेख यावा याकरता काश्मीरी मिरचीचं लाल तिखट अगदी पाव चमचा इतकं घातलेलं आहे. आता ही फोडणी पूर्णतः थंड होण्यासाठी बाजूला ठेवायची. आणि बघा, रंग फार सुरेख आलेला आहे आणि खमंग सुद्धा इथे छान दरवळत आहे.
आता या आपण जे गूळ घातलं होतं ते सुद्धा पूर्णतः विरघळलं आहे बघा. अगदी छान असं याला पाणी सुटलेलं आहे आणि हे अशी पद्धत वापरल्यामुळे छान असं रसरशीत आपला हा तक्कू तयार होतो. आणि ही जी फोडणी आहे ना ती पूर्णतः थंड होऊ द्यायची आहे. अजिबात गरम गरम फोडणी यावर ओतायची नाही. आणि आपण यामध्ये लोणच्याचा मसाला घातल्यामुळे छान असा या तक्कूला खार सुटतो आणि ना खायला सुद्धा छान लागतो. आता हे सगळं एकदा व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे. जसं आपण मिसळत जातो ना तसं हे ना छान असं एकजीव होत जातं. त्यामुळे जरा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला दिसतच असेल की गुळामुळे सुटलेलं पाणी, आपण वापरलेला लोणच्याचा मसाला, यामुळे मस्त असं ना याला खार सुटेल. आणि हा रस जो आहे ना कडेला सुटलेला तो सुद्धा खायला ना पोळी बरोबर खूप छान लागतो. त्यामुळे अगदी कोरडा कोरडा तक्कू न होता असा हा रसरशीत होण्यासाठी मी दाखवलेली ही पद्धत नक्की वापरून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आणि बघा बारीक किसणीने किस न किसल्यामुळे मस्त असा लच्छेदार आपला हा कैरीचा तक्कू तयार झाला आहे. कारण आहे ना जसजसा मुरत जातो तसा या कैरीच्या ज्या फोडी किंवा हा किस जो आहे तो अगदी मौसूत होतो आणि मग त्याचा ना पूर्णतः लगदा होतो. जर तुम्हाला असा लच्छेदार हवा असेल तर थोड्याशा जाडसर किसणीने किसायचा आहे. आणि असा रसरशीत हवा असेल तर थोडासा तयार लोणच्याचा मसाला तुम्ही यामध्ये वापरून पहा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अतिशय छान तोंडाला पाणी सुटेल बघता क्षणी इतका छान हा तयार होतो. गरमागरम वरण, भात, पोळी, भाकरी कशा बरोबरही हा तक्कू खायला खूप छान लागतो. कारण यामध्ये आपण तयार लोणच्याचा मसाला घातल्यामुळे खमंग आणि मस्त असा आपला हा चटकदार तक्कू तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा तरी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.